आज पुन्हा सकाळची सुरुवात झाली आणि आम्ही घाईघाईने शेताकडे निघालो. कारण फुलं लवकर लवकर तोडून मार्केटमध्येही पोहोचवायची होती ना. गाडी थोडी लांबच लावली आणि पायवाटेने पुढे निघालो. रात्री पाऊस पडून गेलेला, त्यामुळे सगळीकडे फुल चिखल झालेला होता. स्ट्रगल करत करत शेतापर्यंत पोहोचलो. फुलं तोडताना मध्ये मध्ये खेकड्यांची बिळही दिसत होती. शेतकऱ्यांसाठी हे नवीन नाही. सर्वांनी मिळून फुलं तोडली आणि अहोंनी ती फुले बॅगेत भरली. आज अर्धीच फुलं तोडली, कारण ती रस्त्यापर्यंत डोक्यावर न्यायची होती ना. फुलं किती सुंदर दिसतात ना, पण त्यामागे खूप खूप संघर्ष असतो. बाबांनी आणि अहोंनी त्या फुलाच्या पिशव्या डोक्यावर घेतल्या आणि पुन्हा रस्त्याकडे निघालो. तशी मीही फुलं घेतली होती, परंतु निशिगंधाची होती. निशिगंधाची फुलं वजनाने हलकी असतात ना. आज तर मला चप्पलही वापरता आली नाही. 15 मिनिटानंतर आम्ही गाडीपर्यंत जाऊन पोहोचलो. आमच्या अहोंनी बॅगा गाडीवर ठेवल्या. बाबा परत शेताकडे निघाले आणि आम्ही घराकडे निघालो मार्केटला जाण्यासाठी.